मी दाखवतो ही ह्याच्यामुळे तर आमचं सगळं आयुष्य बदललंय. खरी मजा तर इकडं आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणत असता 4 व्हीलर कधी घेताय हे केलं. मला आता ह्याचं कर्ज फेडू द्या आधी. ह्याचं कर्ज फेडलं की मग तर नमस्कार मित्रांनो, आज फायनली फर्निचर आणि कलरचं काम पूर्ण झालेलं आहे. तर ह्याच्या आधी तुम्ही लय म्हणत होता की कलर मारा कसं तरी दिसतंय. तर बांधकाम ओलं होतं त्याच्यामुळे आपण कलर ठेवला होता. त्याचबरोबर आपण फर्निचर पण करून टाकले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे मित्रांनो, म्हणजे आम्ही हे स्वप्नात आहे असंच वाटतंय का. तर या स्टेमबर्नी स्टँडच्या समोर मी जार वाटायला होतो. मला 7,000 पगार होता आणि 5,000 चॉकलेट गोळ्या विकायला होतं. सकाळ सकाळ मी जार विकायचो 12 वाजेपर्यंत आणि 12च्या नंतर 4-5 वाजेपर्यंत चॉकलेट विकायचो आणि तिथून येऊन व्हिडिओ बनवायचो. तोपर्यंत ही कामावून यायची. तर हिला 200 रुपये हाजरी होती. तर एवढ्या कष्ट करून आपल्याला एवढं भेटत नव्हतं. पण जेव्हा सोशल मीडियावर मी उतरलो आम्ही दोघंजणं, तर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला. त्यात परी तर बघताय तुम्ही, आता परी व्हिडिओमध्ये नाही आहे. तर मित्रांनो काय माहिती आहे का, तुमच्या सगळ्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळे आज आपले दिवस बदलले. लय लोकांनी आम्हाला नावं ठेवली, लय लोकांनी असं इग्नोर बी केलं. व्हिडिओ बनवले की लांबून वेगळ्या नजरेनं बघायचं, नावं ठेवायचं त्याच्यापाशी. कमेंटमध्ये तर कमेंटमध्ये इतके येत होते की काय ते व्हिडिओ बनवतोय आणि काय ते. पण एवढं खरं सांगतो, आपलं जिथं आवड आहे का तिथं कधीच लाजायचं नाही. आपल्याला कशाची आवड आहे हे महत्त्वाचं आहे. आणि ज्याची आवड आहे त्याला फुल एनर्जीनं माणूस काम करतो. वडिलांची इच्छा असते की मुलांनी हे करावं ते करावं, पण ते मुलाची इच्छा काय आहे हे महत्त्वाचं आहे. तसं मला कसं होतं, मला नोकरी ह्याच्यात दुःख काय चलतच नव्हतं. मी नोकरीसाठी भरपूर प्रयत्न केला पण मला कुठंच यश भेटलं नाही. लग्नानंतर ही सोशल मीडियावर जे आम्ही उतरलो टिकटॉकच्या माध्यमातून, ते आपण बघताय पत्र्याच्या घरात राहत होतो. आपल्या जवळपास 4-5 वर्ष आपलं पत्र्याचा जो व्हिडिओ बघत होता पत्र्याच्या घराचं, पत्र्यातून आम्ही इकडं कसं आलो ते अजून मी स्वप्नातच वाटतंय. खूप तुमच्या सपोर्टमुळेच आज एवढं सिद्ध झालं आहे. आणि एक गोष्ट अजून, जे नावं ठेवणार आहेत ना त्यांना इग्नोर करायचं. जर इग्नोर केलं तर आज आम्ही इग्नोर केल्यामुळेच आज आम्हाला एवढं मोठं स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे. इग्नोर केल्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत आहे. नाही तर ती म्हणजे लोक नावं ठेवतात कशाला बनवायचे, तर आज हे आम्हाला बघायला भेटलं नसतं. खेचणारांनी पाय किती बी खेचू द्या पण आपला धीर सोडायचा नाही. आणि हे काय एकट्यामुळे सिद्ध नाही झालेलं. परीची ॲक्टिंग, परीचा आवाज, परीचा टॅलेंट, आणि मी रोज कॉन्टेंट काढायचो, स्क्रिप्ट लिहायचो, एडिटिंग करायचो. तशीच प्रगतीची भरपूर साथ होती मला. तिनं म्हणजे सगळं स्वयंपाक करून लेकरं सांभाळून व्हिडिओ बनवायला हे काम, म्हणजे सगळं बरंच काहीच या गोष्टीला सगळा सपोर्ट होता. म्हणून आज इथपर्यंत पोचलो. बाद झाली बडबड. तर तुम्हाला कलर कसला ह्याची आतुरता लागली असेल की हॉलमध्ये काय केलं आहे, POP कशी केली असेल. परत डायनिंग टेबल तर तुम्ही बघितलं, पण डायनिंग टेबलपाशी एक भारी शोपीस बनवला आहे, एकच नंबर. तर डेचा बी व्हिडिओ येणार आहे आणि नाईटचा बी येणार. तर आता हे डेचा बघून घ्या. नाईटचा व्हिडिओ औदुंबरगावर यूट्यूब चॅनल आहे. नाईटला लय भारी दिसतंय. तर चला आता तुम्हाला घर दाखवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, थांबा हे ह्याच्यामुळं तर आमचं सगळं आयुष्य बदललं आहे. तर अजून एकदा पाया पडतो. ह्यानी मात्र सगळं आयुष्यच बदललं. इंस्टाग्राम फेसबुकला एवढं नाही, पण यूट्यूबला मात्र दाबून पेमेंट भेटलं आपल्याला. त्यामुळेच आम्ही पर्समध्ये युट्यूबचा लोगो लावलेला आहे. कोणी सर्व काय ते आमच्या युट्यूबमुळेच आहे. आमचं जे आयुष्य बदललंय ते फक्त युट्यूबमुळेच आहे. तर चला आता बाद झाली बरोबर, घर बघा लय भारी केलंय. तर मित्रांनो POP बघा, POP कशी वाटली डिझाईन तुम्हाला. आपण हे काय कुठं म्हणजे इंजिनियर काय म्हणतात ते लावलेलं नाही आहे ह्या डिझायनिंगसाठी, काय म्हणतात त्याला काय मला माहिती नाही. हां, तर आपण ते पिनारेस्ट कुठलं तरी ॲप आहे, त्या ॲपवरनं सगळं आपण काढलेलं आहे. आणि फर्निचरवाल्याला POPवाल्याला सांगितलं की बाबा आपल्याला असं बनवून पाहिजे. तर इकडे या, हे आहे आपल्या 5 वर्षाची कमाई. तर हे गोल्ड बटन जे की 10 लाख फॉलोअर्स आहे, 1 मिलियनच्या नंतर हे आपल्याला मिळतं. आणि हे आमचे गुरु आहेत. सगळं मार्गदर्शन यूट्यूबचं अल्गोरिदम सगळं म्हणजे मार्गदर्शन करण्यानंतर आपली ही व्यक्ती गुरु. ह्यांच्यामुळे आपले बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम झाले, आयडियांना वापस आल्या. इंस्टाग्राम सस्पेंड झालं, ते पण वापस आणलं आपल्या गुरुनं. तर हे आपलं कसं वाटतंय आणि ही कुंडी कशी, बायकोची चॉईस आहे, बायकोची डिझाईन आहे. तर इकडं जे आहे आपला टेबल, हिथं आपण गचकरण, मूळव्याध असं आपण औषध देतो, आयुर्वेदिक, कुठलाही साईड इफेक्ट वगैरे काही नाही आहे. तर हे असं टेबल केले आणि कुंडी कशी वाटली. तर इकडे या बघा, तुम्हाला अजून दाखवतो. इथं पण एक अशी छोटीशी कुंडी घेतली आहे. परत इथं बघा, इथं पण टिपवाईवर पण एक छोटीशी कुंडी आहे. तसा सोफा तुम्हाला आवडलाच असेल, तुम्हाला दावलेलंच आहे. फक्त जे काय नाही दावलं ते दाखवतो तुम्हाला. इथं पण बघा
अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत त्या, हो का, ही कुंडी बघा, परत परत हो का, इकडं पण कुंडी आहे बघा. आणि हे ही पॉईंट कसं वाटते, टी व्ही युनिट पॉईंट कसं वाटतं, हो का, हे लोअर्स बिवर ही जास्त बायकोनच सिलेक्ट केलेलं आहे. माझं कसं कामाच्या राड्यात माझं काही लक्ष नव्हतं, तर हो का इकडे दाखवतो तुम्हाला. हो का, ह्याच्यामध्ये आपण वरती ठेवलं आहे. मोडलीमला गेलो होतो, तिथं एक सन्मान भेटलेला. परत हे सायकल कशी वाटली, तर निलेश साबळे सर हसताय ना हसायला पाहिजे ह्या शोमध्ये आपल्याला बोलवलं होतं. त्यांनी ही ट्रॉफी दिली होती. खाली हे तुळजापूरचा अवॉर्ड आहे आणि खाली आहे ते आपल्या टेंभुर्णी शहरात ओंकार मोबाईल शॉपी आहे, त्या उद्घाटनाला आपण गेलो होतो. त्यांनी तो पुरस्कार दिला आपल्याला. तर कसं वाटलं तुम्हाला टी व्ही युनिट, आवडला तर नक्की कमेंट करा कसं वाटतंय काय. आणि हे बघा, हे तर पहिलंच आहे, पण कसं वाटतं हे, तर या. तर इकडं हे आहे आपलं डायनिंग टेबल. डायनिंग टेबलपाशी तुम्ही फक्त एवढंच बघितलं होतं पहिल्यांदा. तर आता हे बघा, एक नंबरला कशी हे ठेवलं आहे. आणि हे बघा, ही बैल आणले ते आपण, बैल आहेत ही. तर शेतकरी पुत्र असल्यामुळे आम्ही हे आणलेलंच आहे, आपण पण शेतकरीच आहे. ही कसं वाटते सायकल. परत खाली एक बाहुली ठेवली आहे. तर इथं जेवण चालू होतं वाटतं कोणाचं, परी जेवत होती. आणि ह्या लायटिंग, हे लायटिंग एक नंबरच दिसते. संध्याकाळी हा लुक भारी दिसतोय. तुम्हाला नाईटचा जर व्हिडिओ बघायचा असेल, औदुंबर गावरे या चॅनलला आपला व्हिडिओ पोस्ट होणार आहे आणि किंवा असेलच, तर त्या चॅनलवर आपण हा व्हिडिओ टाकणार आहे. आणि जे काय आपलं मटेरियल होतं, काय काय लय पडून होतं, तर हे असं आपण कप्पे करून घेतले डायरेक्ट. आता जे काय आपल्याला लागत नाही ते ह्याच्यात टाकून घ्यायचं. आणि एकदम खाली लक्ष्मीच्या छत आपण बनवून घेतलेला लोखंडी स्टँड पूर्णपणे ह्याच्यात बसलाय. टोटली एवढा आफुटच बनवूनच घेतलं आपण. त्यामुळं ती एकले टेन्शन, ती सारखंच वर येऊन पायाला लागायचं. तर हे सगळं कसं वाटतंय बघा, वुडनमध्ये भारी वाटतंय की नाही. तर आपलं जेवण झालं, परी जेवत होती तसंच ठेवून गेली. तर थांबा, आता मी किचन मी दावत नाही, ते बायकोचं काम आहे दावायचं. तर हे आहे आपलं किचन. तर आपण इथून स्टार्ट करूयात. तर फिल्टर आहे हा, तर फिल्टर पूर्ण पॅक केला आहे आपण, जेणेकरून मुंग्या हे जाऊन येत म्हणून हा फिल्टर केला. आणि ही तुटी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे ती दिसतच नाही की पाणी आतून येत आहे. आणि आता तुम्हाला वरचं दाखवते, वरचे कप्पे आपण कसे केले आहेत. तर हे बघा, असं ओपन केलं की आपोआप वरती जाते. म्हणजे काय सामान काढून घ्यायचं वरती असं टाकायचं. माझी हाईट पुरत नाही तरी मी केलं आहे. हे सगळे कप्पे वरचे जेवढे आहेत ना, हे असे केलेले आहेत. कसे वाटतात कप्पे नक्की कमेंट करून सांगा. मला वाटलं बी नव्हतं की माझं किचन अशा प्रकारे होईल म्हणून. पत्र्याच्या घरातलं किचन बघितलं तुम्ही काय कसं आहे. तर आता इतकं भारी वाटतंय किचन बघून, लय मस्त. आणि हे आपण टेंडनचं वापरलं, ह्याच्यामध्ये साचे यायचे राहिलेले आहेत, त्यामुळे आपण आता असंच टाकलेलं आहे. तर ही गॅस म्हणतात ना तुम्ही, गॅस असा काही मध्येच ठेवला आहे, एवढं छान किचन केले. थोडंसं सामान लावायचं राहिलं त्यामुळे तुम्हाला पसारा दिसत असेल. तर हा गॅस इथं ठेवायचा आहे, पण ह्याचा पाईप कमी पडतोय त्यामुळं हा असाच ठेवलेला आहे. तर आता इकडे या. आता हे आहे आपलं असं म्हणजे मांडणी आहे, आणि मांडणीला असा दरवाजा करून घ्यायचा, जेणेकरून फुफुटा ही जात नाही. अजून व्यवस्थित भांडी लावायचे राहिले थोडंसं आहे बाकी. आणि इथं बी आपण असे हे केले, जेणेकरून सामान हे व्यवस्थित सगळे मोठे मोठे ताटं म्हणा, डब्बे म्हणा, काही म्हणा ते बसू शकतं. आणि तसंच इथं बघा, इथं तुम्हाला सांगायचं राहिलं, इथं आपण शोचे म्हणजे डेकोरेशनचं सामान ठेवण्यासाठी इथं केलं आहे. आणि तसंच इथं पण केलं आहे, हे बघू शकता. इथं बी आहे आणि इथं बी आहे, असं दोन्ही प्रकारे केलेलं आहे. आता आपण दाखवते तुम्हाला देवघर. तर हा फ्रीज बी आपण आत्ताच घेतलेला आहे, म्हणजे आता तरी महिना होत आलं. आणि हा असा फ्रीज आहे. आणि हे आपण दरवाजे केले आहेत म्हणजे देवघराला, जेणेकरून नॉनव्हेज हे केलं तरी असं वडायचं आणि असा लावून टाकायचा दरवाजा. असे दोन्ही दरवाजे दोन्ही साईडला. आणि आपलं काम झालं की हे असं वडायचे. आता हे असे आतमध्ये ढकलून टाकायचे, आपलं काम झालं. हे असं आहे देवघर. देवघराला इथं बी आपल्याला म्हणजे नवरत्नामध्ये गठ हे बसवायचं झालं तर हे असं गठ हे बसवायला पुढं हे केलं आहे. इथं ड्रॉवर केले आहेत असे, जेणेकरून काही पूजेचं सामान ठेवता येते. आता तुम्हाला दाखवते बेसिंग. तर हे आहे आपलं बेसिंग. तर हे बेसिंगमध्ये शोपीस केलेला आहे. तर हा शोपीस कसा वाटतोय तुम्हाला? मला पहिल्यांदा आमच्या कारभाऱ्यांनी नावं ठेवले, म्हणजे काय बी सोंगागत काय बी करते का तू गो वेस्ट, पण कसं वाटतंय. आणि नंतर आता जसं त्यात सामान ठेवलंय असं म्हणायचं हा लय भारी दिसायला लागले. तर हे असं थोडंसं डेकोरेशन, हे वेलकम आमच्या फॅमिलीत
कडून तुम्हाला वेलकम. आणि हा असा आपला बेसिंग आहे. ह्या बेसिंगला आपण बॉक्स करून घेतलाय आणि ह्यात जे लागत नाही सामान हे साबण म्हणा काय बेसिन खास माझ्यासाठी बनवलाय. मी ब्रश लय वरी ठेवायचो इथं, त्याच्यामुळं ब्रश आता डायरेक्ट इथं आतमध्ये जातोय, त्यामुळे वरती काय राहत नाही. कुंड्या कशा वाटतात नक्की कमेंट करा. सगळी माझी चॉईस आहे बरं का, ह्यांनी काही सुद्धा मला वेळच नाहीये त्याच्यामुळे सगळं तुझ्यावर ढकललंय मी. आणि हे इकडं हे आपलं बाथरूम. तर हे बघा फडशी कशी वाटते बघा, शावर वगैरे सगळं बसवलंय. इकडं आहे बाबा ते टॉयलेट आहे, ते काय धावण्यासारखं नाही, सगळ्यांच्या घरी सेमच असतं. आता खरी मजा तर इकडं आहे मित्रांनो, का तर इथं बायकोची चॉईस आहे सगळी. हे आहे बेडरूम. 100 रुपयाच्या आरशामध्ये सुद्धा बघता येते, पण बाईनं 3000चा आरसा बसवला. तर हा माझा मेकअपचा आरसा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मी स्टोरेज केलेलं म्हणजे जेणेकरून काही मेकअपचं सामान आपण ठेवू शकतो. तर माझं अर्ध सामान लागलेलं आहे, अजून अर्ध लागलेलं नाही. आणि इथं असं आपण ड्रॉवर केलं जेणेकरून मेकअपचं सामान ठेवण्यासाठी सामान कमीच पडणार आहे आता हिला. आणि हा स्टूल जेणेकरून असं बसून मस्तपैकी मेकअप करू शकतो, पाय गळायचं टेन्शनच नाही. त्यामुळे ती साडी घातल्यावर लई म्हणतात ती तसं. हे बघा आता हे आपलं आहे कपाट. एवढं कपाट पुरणार नाही अजून काही दिवसांनी. हा हे कपाट पुरणारच नाही आता, म्हणजे अस्तव्यस्त अजून एक कपाट इकडे शिल्लक जागा आहे तिथं बांधावं लागेल. व्यवस्थित लावायचं राहिले का. हे माझ्यासाठी स्पेशल बघा, ह्यांच्यासाठी स्पेशल. तरी मी बघा किती बी आवरून ठेवा, ह्यांचं कपाट विस्कटलेलं आहे, माझं विस्कटले, पुरीने माझं कपाट विस्कटलेलं आहे. आणि वर असे कप्पे केलेले. हे सामान ठेवण्यासाठी जे लागत नाही ते बघू शकता. हे बघा अजून ओपनच आहे, अजून काही सामानच भरलेलं नाही. भरपूर आता स्टोरेज आहे आपल्याकडं, त्याच्यामुळे आता काय वस्तू खाली पडलेल्या दिसणारच नाहीत. आणि मी दाखवतो. तर मित्रांनो ही जी बांधलाय ही बाथटब पहिल्या व्हिडिओमध्ये ज्यांनी बघितले जुने फॉलोअर्स त्यांनी बघितलं असेल. पण मला ना काय होतं लय टेन्शन आलं का नाही ह्या बायकोचं, मग असं पाणी गच भरत असतो, पाण्यात पडून राहत असतो, रोज शांतता वाटते. या बायकोच्या टेन्शनमुळे बांधलंय. तर तसं काही नाहीये, पिक्चरमध्ये बघायचो सेलिब्रिटी वगैरे आंघोळ वगैरे करतात, त्यामुळे माझी इच्छा होती. तर हे बाथटब बांधून घेतला, खूप भारी वाटलं. आणि हे बघा ही फरशी मी चॉईस केलेली स्वतः, त्यामुळे तर कसं वाटतं नक्की कमेंट करा. आणि तुमच्यामुळे सगळे स्वप्न पूर्ण होत आहे. तशी आम्ही मेहनत घेतली, तुम्ही बघतायच. तर व्हिडिओ बनवायचं बी सोपी गोष्ट नाही, एकदा करून बघा तुम्हाला समजेल की व्हिडिओ बनवण्यामध्ये काय मेहनत आहे. बोलायला सोपं आणि करण्यास सोपं, कुठलीही गोष्ट असू द्या, कुठली चोरी जरी करायची म्हणलं ना साधी, तर ती सुद्धा अवघड असते. का तर चोरी करताना सुद्धा बघावं लागतो कोणत्या टायमिंगला करायची, माणसं असतात का, तसे प्रत्येक गोष्टीला मेहनत आहे. तसंच व्हिडिओ सुद्धा बनव. काही लोकांना वाटतं की व्हिडिओ म्हणजे फालतू आहे, पण ही फालतूपणा काय उभारलाय आम्ही ते तुम्हाला दिसलाच डोळ्यानं. तर हसून कमवलोय आम्ही, सगळं लोकांना हसवण्यात आम्ही हे केलं, त्यांचं मनोरंजन केलं, म्हणूनच आज एवढं मोठं बघायला भेटलं. तर आता राहिला फक्त परी आणि चिवची बेडरूम. तर ह्या बेडरूममध्ये असं काहीच नाही आहे, रिकामी किती बी पाहुणे रावळे येऊन द्या आणि काही बी येऊन द्या. हे आपलं तिकडलं कपाट इकडं आणलेलं आहे आणि वरती पण स्टोरेजसाठी बनवलेलं आहे. तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. सगळं तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळेच सिद्ध झालं. खरं तर आम्ही स्वप्नात विचार केला नव्हता, पण काय आहे माहिती आहे का, चिकाटी मेहनत ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या उगाच कुठलं बी काम कसं बी करण्यात मजा नाही, त्याला माइंडच लावावा लागतोय. माइंड लावला तरच पैसा मिळतो. कष्ट करण्याच्या प्रत्येक प्रकार आहेत, पण आपण माइंड लावून जर कष्ट केलं तरच. आता प्रत्येकाला एवढं मला अजून एकदा सांगायचं आहे, तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही करा. का तर जे आवडतं त्याला आपण मनापासून अंतःकरणापासून एनर्जी निर्माण करून काम करत असतोय. त्याच्यामुळे मला ह्या कलेची खूप आवड होती आणि बरेच दिवस मी लाजायचो बी ह्या गोष्टीला. सुरुवात मी केली होती व्हिडिओची, पण परत मी बायकोला घेतलं. काय लोकांनी नावं ठेवली तर ठेवू द्या म्हणलं, पण मी काय व्हिडिओचा हाल्ट सोडणार नाही. ह्या व्हिडिओमुळं बरंच काय घडलं, पण मी काय कुठल्याच त्या गोष्टीला फोकसच केला नाही. मी फक्त एकच फोकस, आपल्याला आपलं परिस्थिती बदलायची आणि आपल्याला ह्या कलेमधूनच करिअर करायचे. तर बस तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या प्रेमामुळं सगळं स्वप्न पूर्ण झालं आहे. आता तुम्ही म्हणत असता 4 व्हीलर कधी घेताय, तर बाबांनो तुमच्या पाया पडतो. एवढं मोठं कर्ज करून बसलोय आता, ह्या बायकोने माझं डोकं आउट केलं, त्यामुळे 4 व्हीलर काय आता लवकर नाही आहे. त्यामुळं आता जाऊ द्या,
ही बायको तरी अजून कर्ज काढायला लावीनच मला, आता ह्याचं कर्ज फेडू द्या आधी, ह्याचं कर्ज फेडलं की मग बघू फोर व्हीलरचं, परत त्या फोर व्हीलरचं कर्ज टकुऱ्यावर ठेवीनच ही बाई, ही मला सुखानं जगूच देत नाही. आता अजून नवीन काहीतरी टार्गेट देते माझ्या जेव्हा, आता म्हणेन फोर व्हीलर घ्यायची, परत फोर व्हीलर झालं की अजून काहीतरी काढते. असंच प्रेम राहू द्या, असाच सपोर्ट राहू द्या. तुम्हाला अजून पुढं काय आमच्या आयुष्यात बदल झालेला नक्की तुम्हाला बघायला दिसेलच, का तर फक्त मुलं अजून लहान आहेत, ती भविष्यकाळात काय करतायत हे मला बी नाही माहिती, पण भविष्यकाळ खूप मोठा आहे असं एका व्यक्तीनं मला सांगितलं होतं आणि त्या गोष्टी खरंच हे व्हायला लागल्या, त्या खरं व्हायला लागल्या. त्या मी हसत होतो, माझ्या गुरुला मी हसत होतो की गुरु मला म्हणायचा की तुझी परिस्थिती इतकी बदलणार आहे. मग मी हसायचो, यार आपल्याला 10-12 हजार पगार येतो आणि हे म्हणतो की परिस्थिती बदलणं आणि ही होईन, बांगला होईन, गाडी होईन. पण खरंच आज मी ती गोष्ट आठवतोय की मी त्यावेळेस त्यांना हसत होतो, पण आज त्या गोष्टी सगळ्या खऱ्या होत चालल्या. त्या फक्त मेहनत चिकाटी माझी चालू आहे. तर थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत.